अच्छी शुरुआत हमें देखने को मिल रही है यहाँ पे सुपारी तालाब ग्राउंड में, क्रिकेट ग्राउंड में। फिर एक बार सभी मान्यवरों का मैं यहाँ पे हार्दिक स्वागत करूंगा। एवरीबॉडी गुड मॉर्निंग। बहुत ही बेहतरीन शॉट देखना चाहेंगे। 2 रन, अच्छी शुरुआत पहली ओवर में, पावर प्ले में अच्छी शुरुआत हमें देखने को मिली है। प्लीज बॉलर नेम बताइए प्लीज। दोनों ही टीम के कैप्टनों को एक रिक्वेस्ट होगी, अपना एक एक प्लेयर यहाँ पे भेजिए। एक एक प्लेयर भेजना होगा प्लीज, रिक्वेस्ट है आपको। पहली ओवर की शुरुआत में स्कोर बनता हुआ 8, बहुत ही बेहतरीन स्कोर। पहला पावर प्ले हम देख रहे हैं सुपारी तालाब क्रिकेट ग्राउंड पे। अच्छा टूर्नामेंट, फिर एक बार अच्छी गेंद। मुझे लग रहा है गेंदबाज ने थोड़ा सा अच्छा प्रयास किया। ये ग्रासी पीस बैटर के लिए बहुत इजी यहाँ पे मानी जाएगी। जिस तरह से हमारे जानकार कह रहे थे कि यहाँ पे थोड़ा बैटिंग करने को मुश्किल होगा, मगर नहीं। फिर एक बार स्कोर बनता हुआ 2। पहले षटक के समाप्ति के बाद स्कोर बनता है वो 10। अच्छी शुरुआत, सटीक शुरुआत, बेहतरीन शुरुआत हमें यहाँ पे देखने को मिल रही है बैटर द्वारा। उतने ही अच्छे पंच, अच्छे अंपायर, जाने माने अंपायर यहाँ पे मिले हमको इस मैच के लिए। दोनों ही अनुभवी पंच यहाँ पे अच्छी पंचगिरी करते हुए हमें देख रहे हैं। बैटर टीम प्लीज अपना एक एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे भेजिए ना प्लीज, रिक्वेस्ट होगी आपको। स्लो करूं। मैं स्लो में बोलता हूँ तो उधर स्लो हो जाएगा। अभी क्या ग्रो नहीं तो हाँ ठीक है। खानेकर को भेज बॉल के अंदर। डिक्लेअर्ड स्वरूपात ही एक धाव। मला वाटतं चांगली अशी सुरुवात दोन्ही बॅटरने केली आहे आणि चांगला असा मजेदार रोमांच भरा मॅच आपण इथं बघणार आहोत सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती। पुन्हा एकदा तेलुगु एसोसिएशन कमेटी का मैं यहाँ पे आभार मानना चाहूंगा। बहुत ही बेहतरीन उनका जो निर्णय यहाँ पे टूर्नामेंट, क्योंकि आज के यंगस्टर खेल के माध्यम से, जैसे कि हमने देखा है कि सांसद खेल महोत्सव होता है, ये हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी का सपना था, तो एक साथ जुड़े रहे, यही अपना सपना है, फिट रहे। और इस बीच नो बॉल, नो +1 धाव संख्या में बदल। फिर से सुपारी तलाव एंड से स्टार्ट करेंगे। मोहन अच्छी गेंद बैटर को थी। पुन्हा एकदा चांगली आणि सटीक सुरुवात गेंदबाज करतोय तो मोहन। बघूया आपल्या टीम साठी काय करेल। पुन्हा एकदा डॉट बॉल। स्कोर मध्ये काही बदल नाही। आजच्या दिवसाचा ओपनिंग सेरेमनी मॅच चांगला सामना आपल्याला पाहायला भेटतोय तो सुपारी तलाव
क्रिकेट ग्राउंडवर पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं इथं स्वागतम सुस्वागतम. पेद्दपेली पॅन्थर आणि FTM चे वर्षी दोघांचा गेम होणार आहे इकडे. पुन्हा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 16. चांगली अशी सुरुवात आपल्याला बघायला भेटते. ते बॅटरनी चांगली अशी आपली मनशा दाखवली आणि मला वाटतं हे ग्राउंड थोडीशी नमी असल्यामुळं डॉट बॉल. आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते किती झाले 16. 16 धावांची पहिल्या सेशन मध्ये जी मजल मारली ही बॅटर टीमनी चांगली अशी सुरुवात मानावी लागेल. हा सामना इथे 5 ओव्हरचा खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो गेंदबाज. बघूया तितका चांगलासा चेंडू आणि किप्पर कडून थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. फील्डिंग प्लेयर के कप्तान से एक निवेदन है, यहाँ पे एक प्लेयर भेजिए, कंफ्यूजन हो रहा है नाम बोलने के लिए. पुन्हा एकदा सुपारी तलाव यांड कडून चांगली अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. डॉट बॉल आणि मला वाटतं तिथं तेवढीच कीपर थोडीशी मिस्टेक करतोय. आणि पुन्हा एकदा एक धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 18. तिसरं षटक प्रगतीपथावर. तसेच इथं बँड्राचे जाने माने बॅटर खूप वर्षापासून या ग्राउंड मध्ये खेळतात. त्यांनी सुद्धा इथं आपला कीमती समय निकाल के अपनी हाजिरी दी है. वो संदीप गुरव, इनका भी मैं यहाँ पे हार्दिक अभिनंदन करना चाहूंगा. पांडुरंग शिंदे और हमारे विनोद कांबली जैसे दिखने वाले शंभू, इनका बहुत ही योगदान रहा है इस टीम टूर्नामेंट के लिए. और गणेश दशरथी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली गेंद. बॅटरला ती काही समजली नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कुठचाही बदल नाही. पुन्हा इथं आयोजन नियोजन संयोजन पुन्हा यांचं मी एकदा हार्दिक आभार मानेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू असावा आणि ही चोरटी धाव घेण्याचा पत्र आणि धाव सुद्धा पूर्ण. तुझा सरनेम काय? नाही नाही माहिती. येस मला माहिती माहिती म्हणून तर सर्व मान्यवर बोलतोय मी. मान्यवर बोललो तर काय नाही. हो ठीक आहे ठीक आहे. नाही नाही नाही. पुन्हा एकदा चांगली सुरुवात. तितका सुंदर असा शॉट. नाही नाही नाही. अरे कुछ मिस्टेक वगैरे प्रॉब्लेम आहे ना. हॅलो ओके. पुन्हा एकदा खूपच कमी झाला. चालेल चालेल ना. निर्धाव चेंडू. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 21 धावा. आतमध्ये येतोय. अरे हो भाई फोटो निकाला उसने. क्या निकाला? नहीं रे मैं वो तू मत ले टेंशन. तेरा चेहरा देख के मेरे को टेंशन होता है. अरे मैं ये नहीं
याचं वैयक्तिक पहिलं आहे ना नाही ते सांगतच नाही दोनों ही टीम के कर्णधारों को एक विनंती है भाई बॉलर और बैटर का नाम देना होगा क्योंकि अपने पास सब बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर का ट्रॉफी है लास्ट मोमेंट पे आपको सबको डिस्ट्रीब्यूट करना है वो प्लीज अगर आप बॉलर का नाम नहीं देंगे अगर आपका बॉलर अच्छी गेंद डाल के जा रहा है तो थोड़ी सी तकलीफ होगी अरे रिक्षा ड्रायव्हर आहे तो खूप सुंदर असा शॉट आणि मला वाटतं षटकार आजच्या दिवसाच्या पहिल्याच सामन्यामध्ये हा आपल्याला षटकार बघायला भेटतोय धावसंख्या वेगाने पुढं धावसंख्या वेगाने पुढे वाढते चांगली अशी सुरुवात बॅटर कडून आपल्याला इथे बघायला भेटते पुन्हा एकदा सुरेश चेंडू आणि हा झेल सुटलाय क्रिकेटमध्ये एक कहावत आहे टेक कॅच विन द मॅच पण आपल्याला बघायला भेटते पहिल्या सकाळच्या सेशन मध्ये 4 ते 5 कॅचेस मिस झाल्या पुन्हा हवेत चेंडू बघूया काय होतंय आणि मला वाटतं एकदा पूर्ण दुसरेचा प्रयत्न दुसरी सुद्धा पूर्ण पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या होते ते सुंदर असा शॉट आणि मला वाटतं हा चौकार धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या होते ते चांगला तर शॉट मारलेला 4 रनसाठी पुन्हा एकदा बॉलर आलाय आणि हा परत जोरात ऑन साइड आणि बघूया फिल्डर काय करतात आहे आणि हे चौकार राजू कुठे गेला वाईट आहे का 30 पहिला 35 होता ना 34 पहिला 25 26 27 28 29 30 तीन बॉल झाले 21 22 23 24 25 26 27 28 29 31 32 33 34 35 1 2 3 4 1 2 3 4 सहा सहा
हाँ हाँ लास्ट बॉल है 22 आले ना हाँ 22 रन आले ना झाले ना 5 ओव्हर आहे ना काय 6 ओव्हर आहे झाले झाले 5 ओव्हर झाले हाँ 22 35 57 झाले बरोबर ना 35 आणि 22 58 टू इन आहे One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10, 41, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 58 to win. 1, 2, 3, 4, 5, 6. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कितना ओवर का है 12 है चार 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 5 ओवर 5 ओवर ना और बाकी है ना हो गया 5 ओवर 5 ओवर है हाँ 5 ओवर का गेम है हो गया 5 ओवर हा बॉलरचं नाव काय होतं लास्ट बॉलर तो होता ना सेम होता नाही नाही सेंडू होता एक दो तीन चार पाच छः सात आठ नौ 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विकेट किती गेले विकेट 2 ना विकेट किती हा टोटल स्कोर किती झाला अरे बापरे 5 ओव्हर मध्ये कोणी गेला पट्टावला दिलं पाटील वरती जाऊ मी जो लाइव है ना सब मतलब सब ग्रुप में डालने बोल सबको जो है इधर सब बोल ना हाँ बोल मतलब मैं तू क्या बोला वही समझा लाइव चालू है ना यूट्यूब लाइव लिंक है ना पता लिंक तो भेजा ये बात इनको दे दे बोल मैं क्या अरे पण लिंक तू बोल ना काय लिंक दिला हे दाखव जरा इकडे लिंक दाखव रे यूट्यूब वर हे सर्च करा पोलिंग स्पोर्ट तुम्हाला लिंक भेटेल जो भी यहाँ पे क्रिकेटर जमा हो गए उनको एक खुशखबरी है कि हम जो अभी इस समय मैचेस खेल रहे हैं ये यूट्यूब लाइव है तो आप अपने घर पे बैठे हुए रोलिंग प्रो लिंक पे क्लिक करके आप मैच देख सकते हैं बहुत ही बढ़िया आयोजन और बहुत ही सटीक डिसीजन हमको देखने को मिला है ये कमेटी द्वारा बहुत ही बेहतरीन यानी इसी का सब घर पे बैठे ही अपना लाभ उठा सकते हैं घर पे बैठे मैच लाइव मैच देख सकते हैं इस समय हम मैच की तरफ रुख करेंगे बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पे हमें देखने को मिली है कितना मारा 58 करके जितना 57 मारा है 58 का टारगेट बलाढ्य टारगेट है जो इस ग्राउंड में हम पिछले 30 साल से खेल रहे इतना टारगेट किसी ने मारा नहीं था इस टाइम पे देख रहा है बहुत ही फॉर्म में टीम लग रही है देखेंगे आपने हमारे में एक कहावत है ईंट का पत्थर जवाब पत्थर से
तो देखना है अभी ये सामने वाली टीम कौन सी है? बैटिंग एफटीएम ने 58 मारा। बहुत ही बेहतरीन बैटिंग हमें यहाँ पे देखने को मिली है एफटीएम ये टीम के द्वारा। अभी बड़ा टारगेट चेस करना होगा పెద్దపల్లి पेद्देपल्ली ये टीम को पैंथर। फिर एक बार सभी मान्यवर का मैं यहाँ पे हार्दिक अभिनंदन करूंगा। जो बम्बई के बाहर से भी आए हुए हैं कुछ मान्यवर, उनका भी हार्दिक अभिनंदन करना चाहूंगा, क्योंकि इस टाइम पे ऐसा माहौल होता है यहाँ पे थोड़ा बृहमुंबई महानगर पालिका 2026 का इलेक्शन, कॉर्पोरेटर इलेक्शन का माहौल होने के कारण यहाँ पे फैन की थोड़ी कमतरता हमें देखने को मिल रही है इस ग्राउंड के अंदर। इस बीच बहुत ही बेहतरीन आयोजन, नियोजन, संयोजन जो हमारे सतीश अन्ना यहाँ के जाने माने क्रिकेटर है, जाने माने ऑलराउंडर, बहुत ही अच्छा सपोर्ट, अच्छा सहयोग उनका यहाँ पे मिला है। उनका भी एक बार फिर मैं हार्दिक अभिनंदन करूंगा और सभी मान्यवर का। बॉलर नेम बड़ा टारगेट मुझे लग रहा है इस समय अच्छी शुरुआत करनी होगी बैटर टीम को। तीस बॉल 58 धावा बलाढ्य टार्गेट आपल्या समोर इथं उभं केलंय ते ए बाबू टीमचं का एफटी काय टीमचं नाव आहे आता एफटी काय ते पेद्दपल्ली नाही हे नाही एफटीएम बलाढ्य टार्गेट इथं ठेवलंय ते एफटीएम या टीमने सुंदर अशी सटीक पॉवर प्ले मध्ये सुरुवात केली आणि ह्यांच्या बॅटर कडून आपल्याला एक षटकार सुद्धा इथे बघायला भेटला होता। चांगली सुरुवात आणि 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये पहिला 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे। हॅलो हॅलो पुन्हा एकदा मॅच कडे वळूया। वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक टाकतोय तो श्रीकांत, बघूया आपल्या टीम साठी काय करतोय। बलाढ्य टार्गेट असं उभं केले हे एफटी आणि स्ट्राईक घेतोय तो मुरली। मुरलीला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा सुपारी त्याला व्यान कडून आणि पहिलाच निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होते ते 1, एका धावेने बॅटरने आपलं खातं खोललंय। चांगली अशी अतिरिक्त धावेने आपलं खातं खोललंय। पुन्हा एकदा सुपारी त्याला व्यान कडून सुंदर अशी आणि या पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट। बघूया आता बॅटर फ्री हिटचा कितपत फायदा उचलतो या ग्राउंड वरती। ह्या ग्राउंड मध्ये मोस्टली फ्री हिट आपल्याला बघायला भेटत नाही, पण आता पहिल्याच ओपनिंग सेरेमनी सामन्यामध्ये आपण पहिलीच फ्री हिट बघतोय। मुरली बघूया आता चांगला असा प्रयास परंतु हुकलाय आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू, चांगली सटीक सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते ते सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं इथं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सटीक सुरुवात, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय श्रीकांत कडून। बॅटरला ती काय फारशी समजली नाहीये, पण बलाढ्य टार्गेटचा जर पाठलाग करायचा असेल तर बॅटरनी सुंदर असा शॉट हवेत चेंडू आणि बघावं लागेल काय होतोय आणि हा चौकार। ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या होते ते 6। पहिलं षटक प्रगतीपथावर
पहिलं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत झालेल्या 3 चेंडूमध्ये 6ची मजल मारली आहे ह्या बॅटरनी मुरली आणि बलाढ्य टार्गेटचा पाठलाग करताना बॅटरला थोडा सूझबूझ अशी बॅटिंग करावी लागेल ती आपण बघतोय ह्या ग्राउंड वरती. तितके चांगले असे पंच अनुभवी अंपायर आम्हाला इथे भेटलेत. पुन्हा एकदा एक चोरटी धाव आणि मला वाटतं एक धाव कंप्लीट. चोरटी धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्या होते ते 8, सॉरी माफ करा 7. पुन्हा एकदा श्रीकांत सुपारी तलाव यांकडून तितका सुंदर असा शॉट बॅटर कडून हवेत चेंडू बघावं लागेल काय होतंय. आणि हा झेल सुटलाय आणि आपल्यामध्ये कहावत एक, झेल सुटला की मॅच सुटली. असं झालं नाही पाहिजे. आणि हे बलाढ्य टार्गेटचा पाठलाग करताना मला वाटतं हे आता 2 धावा भेटतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते ती होते 9 धावा. आपण जसं मोबाईल मध्ये नेटवर्क नाही आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नाही असा प्लेअर कुठच्याही कामाचा. सुंदर असा शॉट हवेत चेंडू आणि बघावं लागेल पुन्हा एकदा हा चौकार. चांगली सटीक सुरुवात आपल्याला बघायला भेटते. धावसंख्या होते ते 13. दुसरं षटक प्रगतीपथ सेकंड वर आहे ना. पहिलं संपलं ना किती वर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 13 धावा. चांगली मजल. प्लीज बॉलर नेम सांगायचंय. राजू बहुत ही बेहतरीन गोलंदाज. इनको ये पिच पे खेलने का अनुभव देखेंगे अभी कैसी गोलंदाजी करे इस पिच पे. उनके होम ग्राउंड पे खेलते हुए ये गोलंदाज. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो राजू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पहिल्याच षटकात चांगली अशी मजल मारली होती ती 13 धावांची सटीक धावा. 13 धावा. जर 57 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा. चांगल्या धावा आपल्याला इथे बघायला भेटतात. तितका सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. पंच नो बॉल. पंचांचा खूपच अनुभवी पंच रंजन यांनी आपला डेब्यू श्रीलंकेमध्ये केलता. पण चांगली अशी पंचगिरी आपण इथं बघतोय ते सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती. रंजन मधुकेले मॅच रेफरी आहेत पण आता ते पंचगिरी करतायत. ते रंजन चांगले असे जानेमाने पंच अनुभवी पंच इथं आपल्याला बघायला भेटतात. त्यांचे सहयोगी पंच आहेत ते नितीश सावंत. पुन्हा एकदा चांगला शॉट आणि तितकी सुंदर अशी फिल्डिंग. एकच धाव. धावसंख्येमध्ये पुन्हा बदल. धावसंख्या होते ते 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि आजच्या ह्या सामन्यांसाठी आमचे मॅच रेफरी आहेत ते सतीश अण्णा. ते सुद्धा बँडाचे जाने माने. तितका सुंदर शॉट लेग साइडला कटवलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. आणि मला वाटतं 2 धावा. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 17. दुसरं षटक प्रगतीपथावर. तेलुगु एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र फिर एक बार सभी मान्यवरों का मैं यहाँ पे हार्दिक अभिनंदन करूंगा. तितका सुंदर असा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि मला वाटतं पंचांचा इशारा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगली अशी सुरुवात आपल्याला 57 धावांचा पाठलाग करताना चांगली अशी सुरुवात ती आपल्याला बघायला भेटते ते बॅटर कडून.
पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु एकच धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. हेलो, हाँ नहीं ठीक है ठीक है। आशीष शेलार जी आ रहे हैं, मेरे साथ कोई है तो स्वागत के लिए आ जाइए। गेट पे जा रहा हूँ, ठीक है। जो बैठा हुआ, हाँ नहीं नहीं, जो खेल रहे वो खेलने दो। नरेश, ఆశీష్ షేలార్జీ వస్తుండు, ఆ గేట్ కతే రిసీవ్ చేసుకునే తందుకు వద్దాం. मिनिस्टर हॅलो हॅलो, आपला लाडका काय बोलतो? आशिष शेलारजी कॅमेरा यांना ऑन करा. स्वागत करतोय मी, आपला कॅबिनेट मिनिस्टर. वेलकम सर, थँक यू व्हेरी मच फॉर कमिंग. A round of applause to. कौन देता है? आशुर, येस सर. ओके ओके. सरांना स्वागत करायला नरेश बुतकुर्ले यांना बोलवतो मी. पुष्पगुच्छ देऊन यांना सन्मान करूया आपण. सरांना त्यांच्या किमती वेळ काढून आपल्यासाठी आलेला आहे इथे. आज जगन बाबू येत आहेत. लाईव्ह जे आहेत सरांवर फोकस करा. लाईव्ह कॅमेरास आणि फोटो पण घ्या. किया किया फोटो काढणार आहेत ना. सर आम्ही नॅपकिनचा फुल माहिती आहे ना. थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा आणि सगळे लक्षात ठेवा, इलेक्शनला कमळ. थँक्यू थँक्यू. हा पूर्ण ग्रुप घ्या. एफटीएमचा ग्रुप. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या सर, थँक्यू सर. प्रणय मी अशोक. थँक्यू. हां सर. कॉल करना. तो बोलतो कॉमेडी लय भारी आवडली व्हिडिओ करायची. त्याला मला तो अण्णा ते कोणचा आलाय तो. मला बोलतो सर एक नंबर कॉमेडी तुम्ही मराठी तुला कशा चेंज केलं का त्याने? एक चेंडू शिल्लक आहे. रंजन आणि जरा साईडला हो प्लीज. स्कोर किती आला? धाव संख्या होते ती 20 धावा. शेवटचा चेंडू हा दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. तमे नरेश नी कोरिके తీర్చిన.
धावा ना. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ते 21 धावा. चांगली अशी मजल, चांगली अशी सुरुवात आपण पाहतोय सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती. 58 धावांचा पाठलाग करताना सेकंड ओव्हर, दुसरी ओव्हर प्रगतीपथावर धावसंख्या होते ते 21 धावा, 21 धावा. सुंदर असा शॉट, हवेत चेंडू आणि बघाव काय होतंय. आणि सुंदर, तितका सुंदर असा झेल, लाजवाब झेल. नाव काय त्याचा, नाव काय सुंदर असा झेल टिपलाय तो राजू. चांगली अशी ढाय मारून आपण पाहतोय, चांगला झेल. आणि मला वाटतं बॅटर टीमला पहिलाच फटका वैयक्तिक संघाच्या 21व्या धावेवरती, 21 धावेवरती पहिला विकेट बाद, पहिला झटका. चांगली अशी सुरुवात चालू होती दोन्ही ओपनर बॅटर कडून, तर पहिला झटका लागलाय तो 21 धावेवरती. आणि तितकी सुंदर अशी कॅच, तारीफ करावी लागेल राजूसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. चांगला असा झेल घेतलाय त्यांनी. पुन्हा एकदा तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सर्व मान्यवरांचं इथं स्वागतम, सुस्वागतम, हार्दिक अभिनंदन सर. बस ना, बसून मला नाही. ओपनर बॅटरची जागा घेण्यासाठी आता न्यू बॅट्समन आले ते प्रशांत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि तितकाच आत्ताच आपण बघितला सुंदर असा झेल टिपला होता तो राजू. चांगला असा झेल. अनुभवी पंच, अनुभवी अंपायर इथं रंजन. बॉलर नेम सांगायचे जरा प्लीज. शेखर. पुन्हा एकदा सुपारी तलाव यँड कडून मारा करेल तो शेखर. त्याचा सामना करतोय मुरली. सुंदर असा शॉट, फुलटॉस चेंडू. आणि आपण बोललं जातं फुलटॉस चेंडूवरती. आणि ह्या 2 धावेनेच समाधान मानावं लागणार आहे. पण क्रिकेटच्या माध्यमातून आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडूला कधीच माफी नसती. अशा चेंडूवरती षटकार लागला पाहिजे होता, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला बघा. तितकाच निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी, फिरकीचा मारा करतोय तो शेखर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुपारी तलाव यँड कडून सुंदर असा, चांगली अशी आणि सुंदर सटीक अशी ह्या खेळपट्टीला साजेल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते शेखर कडून. चांगली बॅक टू बॅक 2 चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर असा शॉट, हवेत चेंडू. बघूया काय होत आहे. आणि मला वाटतं हा झेल सुटलाय आणि हा चौकार. या 4च्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. किती होते धावसंख्या? धावसंख्या होते ते 29 धावा. तिसरं षटक आहे ना हे. सॉरी, माफ करा. धावसंख्या होते ते 28. पुन्हा एकदा हवेत चेंडू. बघूया काय होत आहे. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 2 धावा. अनुभवी पंच नितेश सावंत, रंजन यांचा इशारा. 2 धावा. मला वाटतं या 2 धावेमध्येच समाधान मानावं लागणार आहे. किती पाहिजे? 13 चेंडू, 28 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगलं असं कमबॅक केलंय त्या गोलंदाज बॉलरने. बघूया
निर्धाव चेंडू आणि मला वाटतं 12 चेंडू 28 धावा, बलाढ्य असं आव्हान, चांगली अशी सुरुवात आपल्याला इथं पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पाहायला भेटली होती. अजूनही 12 चेंडू 28 धावा. अंपायर आणि फिल्डर मध्ये काहीतरी कुजबूज, बघूया काय होत आहे. 12 चेंडू 28 धावा, 12 चेंडू 28 धावा. बॅटर या टीमला पुन्हा इथं युट्यूब लाईव्ह मॅच बघतोय आणि या 2026चं घमासान क्रिकेटचं हे सुपारी तलाव क्रिकेट लाईव्ह वरती. बॉलर्स नेम राजू. पूर्ण नाव काय ते सांग ना. चांगला असा झेल घेतला होता. आता गोलंदाजी करतात आहे. तितका सुरेख चेंडू, चांगली अशी सुरुवात. 11 चेंडू 28 धावांची गरज. बॅटरला तितकं सुंदर आणि चांगलं सटीक गोलंदाजी आपण पाहतोय ते सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती. सुंदर अशी फिल्डिंग. मला वाटतं हा झेल झाला पाहिजे होता, परंतु नाही. चांगला प्रयास तिथं आपल्याला पाहायला भेटतोय. तितकी सुंदर गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय ह्या खेळपट्टीवरती. जे आमचे पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, एक धाव कंप्लीट. बघूया काय होत आहे. आणि मला वाटतं दुसरेचा काही प्रयत्न नाही आणि मुरली हा बॅटर स्ट्राईक घेतोय. आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवणार आहे, कारण एवढं मोठं बलाढ्य आव्हान असताना मुरली कशी बॅटिंग करतोय त्याचं सर्व प्रेक्षकांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे. अजूनही 27 धावांची गरज. 27 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागणार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. खेळपट्टीला साजेल अशी गोलंदाजी या सुपारी तलाव क्रिकेट ग्राउंड वरती. पुन्हा एकदा इथं हजारों के संख्या में मैच का मजा लेते हुई पब्लिक सुपारी तलाव ग्राउंड के अंदर. सभी का मैं यहाँ पे हार्दिक अभिनंदन करूंगा. पुन्हा एकदा हुक शॉट. मला वाटतं एक धाव कंप्लीट आणि मला वाटतं एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे ते बॅटरला. आणि पंचांचा इशारा, इजबीस पंचांचा इशारा, नो बॉल. या नो बॉल आणि एक चौथी धाव मिळून 2 धावा. धाव संख्येमध्ये पुन्हा बदल. धाव संख्या वाढते ते. पुन्हा एकदा नो बॉल. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव. अजूनही 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तितका सुरेख चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि मला वाटतं काही शेवटचं षटक आता येईल ते प्रगती पथावर. अजूनही 24 धावांची गरज. 4 रन ह्यावर मध्ये चांगली अशी गोलंदाजी केली ते राजू. तितका सुंदर असा झेल घेतला होता तो राजूने. चांगली अशी मनशा आणि मला वाटतं आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरती पोहोचवण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न इथं साकार होतोय. 6 बॉल 24 धावांची गरज. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं शेवटचं षटक टाकणार आहे तो शेखर. चांगली अशी गोलंदाजी केली आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. आता संघाचं दुसरं षटक टाकतोय आणि मला वाटतं चांगला चेंडू. बॅटरला तो काही फारसा समजला नाही. बॅटचा कडा घेऊन किपरच्या हातामध्ये आणि हा मला वाटतं झेल झाला पाहिजे होता. किपरने तो झेल सोडलाय. अजूनही 5 चेंडू 24 धावांची गरज.
बलाढ्य असं आव्हान. बघूया काय करताय. तितका चांगला सुंदर लेग साईडच्या दिशेने कटवलेला शॉट. एक धाव कंप्लीट. आणि मला वाटतं एकच धावेवरती बॅटरला समाधान मानावं लागणार आहे. ह्या एक धावेने धावसंख्येमध्ये बदल. अजूनही 23 धावांची गरज. तितकाच उसळी घेणार हा चेंडू. बॅटरला तो काही समजला नाही. निर्धाव चेंडू खेळपट्टीला साजेल अशी सुरेख सुरुवात आपण पाहतोय. सेकर कडून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाही. चांगली अशी गोलंदाजी ह्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सुंदर असा शॉट. बघूया आता राजू काय करतोय. आणि हा अंपायरचा इशारा. रंजन 4. सुंदर असा चौकार. फिर एक बार लेग साइड. आणि मला वाटतं हा सामना कोणत्या संघाने जिंकलाय. FTM या संघाचे कर्णधार माईकशी संपर्क साधायचा प्लीज. हेलो. FTF के कर्णधार प्लीज माइक से संपर्क साधने का है. यहाँ पे आ जाइए प्लीज कैप्टन. हेलो. नरेश बुतकोरो. కాంగ్రాట్స్. ఇదే జోష్ ఉల్లాసం చివరి వరకు ఉండాలా. కప్ అందుకోవాలి. ఇది పెద్దది కనబడుతుంది కదా.